सर्वात जुना आणि प्रसिद्ध किल्ल्यांपैकी एक म्हणजे घोडबंदर किल्ला, जो 16व्या शतकात बांधला गेला होता। या ठिकाणाचे नाव हे घोडबंदर, घोड म्हणजे घोडे आणि बंदर म्हणजे किल्ला। नमस्कार मंडळी, मी आहे भावेश जाधव। स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आज आपण आलेलो आहे घोडबंदर गावात। तर आता आपण चाललो आहे घोडबंदर किल्ल्यावरती। तर मी इथे आता घोडबंदर गावात आहे आणि माझ्या पाठीमागे हे घोडबंदर किल्ल्याचं प्रवेशद्वार दिसते आहे। तर मीरा रोड स्टेशन वासून 15 नंबरची बस पकडून तुम्हाला ती बस या प्रवेशद्वारापर्यंत सोडेल। 15 ते 20 रुपये त्याचं जवळपास तिकीट आहे। तर ती बस तुम्हाला या प्रवेशद्वारापर्यंत सोडेल। इथून आपल्याला पुढे 2 रस्ते येतात, तर त्या आपण तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन। तर पुढे फक्त 5 मिनिटाचं वॉकिंग आहे। ते वॉकिंग करत आपण पोहोचणार आहोत घोडबंदर किल्ल्यावर। तर हा किल्ल्याचा मेन प्रवेशद्वार आहे। इथून आपल्याला 2 रस्ते दिसतात। तर आपल्याला डाव्या रस्त्याकडून सीधं पुढे 5 मिनिटं चालत जायचं आहे। तुम्हाला पुढे आल्यावरती दिसेल मोठा भगवा कलरचा झेंडा फडकताना, तोच आहे आपला घोडबंदर किल्ला। तर किल्ल्याच्या पायथ्याशी आल्यावरती हा असा आपल्याला समोरून किल्ला दिसतो आणि या पुढे समोर पायऱ्या आहेत, त्याच्यावरून आपल्याला आता किल्ल्याच्या आत जायचं आहे। तर मंडळी, आता आपण आलेलो आहे या किल्ल्याच्या पायथ्याशी आणि आता आपण जाणारच आहोत आतमध्ये। पण सध्या किल्ल्याची डागडुगी चालू आहे आणि आता रिस्टोर केलेला आहे, सुंदर असा रिस्टोर केलेला आहे हा किल्ला। पूर्वीच्या काळात ठाणे हे उत्तम व्यापार बंदर होते। याच बंदरावरून मसाल्याचे पदार्थ, कपडे, वस्तू याचा निर्यात व्हायचा आणि याच कारणामुळे पोर्तुगीजांचे ठाण्याकडे लक्ष गेले आणि 1538च्या काळात पोर्तुगीजांनी ठाणे हे आपल्या ताब्यात घेतले। पोर्तुगीज ठाण्यामध्ये येण्याआधी इथला मुख्य व्यवसाय विणकरांचा होता। ठाण्यामधले विणलेले कपडे परदेशात निर्यात व्हायचे। पोर्तुगीजांच्या हल्ल्यानंतर हे विणकर सुद्धा हे ठाणे शहर सोडून गेले। ठाणे हे शहर पोर्तुगीजांकडे आल्यानंतर पोर्तुगीजांनी ठाणे शहरात चर्च बांधले व ठाण्याच्या संरक्षणासाठी समुद्राच्या किनारपट्टीवर छोट्या गड्या व टेहळणी मनोरे ह्याचे बांधकाम सुरू केले। पोर्तुगीजांच्या काळात मार्टिन अल्फान्सो या पोर्तुगीज जहागीरदाराकडे जहागीरदारी होती। पुढे 1672 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले आरमार उभारले, परंतु काही कारणामुळे ते यशस्वी झाले नाही। त्याच वेळी पोर्तुगीज सावधान झाले आणि त्यांनी ठाणेच्या संरक्षणासाठी किल्ला बांधण्याचे ठरवले। त्याच वेळी 1730 साली गायमुख, नागला बंदर, वसई, अर्नाळा असे अनेक किल्ले त्यांनी बांधण्यास सुरुवात केली। 1737 मध्ये जेव्हा चिमाजी अप्पांनी ठाणे मोहीम हाती घेतली, तेव्हा घोडबंदर किल्ल्यावर सुद्धा हल्ला चढवला आणि मराठ्यांनी पोर्तुगीजांचे 250 सैनिक मारले व त्यांची 7 जहाजेही आपल्या ताब्यात घेतली आणि हा घोडबंदर किल्ला आपल्या ताब्यात घेतला। पण इथे परत 1818 साली हा घोडबंदर किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला। तेव्हा बाहेरच्या देशातून जे घोडे आणले जायचे ते विक्रीसाठी इथे आणायचे, म्हणून ह्या किल्ल्याला घोड्यांचं बंदर असं नाव पडलेलं। तर आता मी किल्ल्यावर आलो आहे आणि किल्ल्यावर समोरच मला एक बुरुज दिसतोय, तो ह्याचा एक मेन पॉइंट आहे। संपूर्ण किल्ल्यावरती हा एकच बुरुज आहे। इथून डाव्या साईडहून आपल्याला बुरुजावर जायला मार्ग आहे। त्याच्या आधी या खोल्या दिसतात आहेत, त्या आपण बघून घेऊया। पुढे मला एक रंगमंच दिसतोय, तर तिथे आपण जाऊन या खोल्या पूर्ण बघूया। तर इथे आता आपल्याला समोर एकूण 5 खोल्या दिसतात आहेत। तर या भागात मला असं वाटते की पूर्वी जे पण इकडे राजे होते त्यांची बैठक वगैरे या एरियामध्ये होत असेल। दुरून पाठच्या साईडला जाऊन बघूया।
तर ही पूर्ण तटबंदी आहे किल्ल्याची आणि शत्रूवरती नजर ठेवण्यासाठी हे छोटे छोटे मध्ये गॅप बनवलेले आहेत आणि या अशा एक एक खोल्या आहेत. याच्यावरती काहीतरी आता अँगल वगैरे बसवायला लावलेत, काय करणार माहित नाही. आणि या तटबंदीवरून आपल्याला पूर्ण घोडबंदर गाव दिसते. तर आता हा समोर दिसणारा जो मेन बुरुज आहे, जो या किल्ल्याचा मेन पॉइंट आहे, तर त्या बुरुज वरती आपण जाऊया. आणि या बुरुज वरती एक खास गोष्ट आहे, ती सुद्धा तुम्हाला मी दाखवतो. तर बुरुजच्या अगोदर हा बुरुजला जाण्यासाठी दरवाजा आहे आणि बुरुजच्या अगोदर ही तटबंदी लागते. या तटबंदीवरून ही समोरची उल्हास नदी आणि हे मीरा भाईंदरचं पूर्ण शहर दिसते. हा बुरुज आहे आणि बुरुजावर जाण्यासाठी हा दरवाजा आहे. इथून आपल्याला आतून पायऱ्या चढून जायचं आहे. तुम्ही भरपूर किल्ले बघितले असतील ज्याला बाहेरून पायऱ्या असतात, बुरुजाच्या बाहेरून पायऱ्या असतात बुरुजावर जाण्यासाठी, पण हा असा एक किल्ला आहे जिथून बुरुजाच्या आतून पायऱ्या आहेत बुरुजावर जाण्यासाठी. तर ही पूर्वीच्या दरवाजाची खाच आहे, याच्यामध्ये दरवाजा असायचा आणि वरती गॅप आहे. तर हा दरवाजा असा असेल की वरतून ओढायचा तरच हा दरवाजा ओपन होईल. हा असा दरवाजा मी दुसऱ्या कुठल्याच किल्ल्यावर बघितला नव्हता. आता बुरुजावर जाऊया. तर इथे मध्येच आल्यावरती अजून एक आपल्याला खोली लागते. ही बहुतेक दारू गोळा वगैरे साठवून ठेवण्यासाठी रूम असावी. बहुतेक सगळ्या बुरुजवरती जाण्यासाठी बाहेरून पायऱ्या असतात, पण हा जो असा बुरुज आहे ज्याला आतून पायऱ्या आहेत, किल्ल्याचा हा सर्वात उंच पॉइंट आहे आणि इथून चारी बाजूचा परिसर दिसते. इथून आपल्याला पूर्ण किल्ला दिसतं. पुढे त्या आहेत त्या खोल्या, त्याच्यानंतर मध्ये ते रंगमंच आणि बैठकीचा परिसर. तर इथे पुढे आल्यावरती ही पाण्याची टाकी आहे. इकडे ही किल्ल्यावर एकच मोठी टाकी आहे, तर ह्याच्यामध्ये पाणी साठवून ठेवायचे. ही समोर जी नदी दिसते ती उल्हास नदी आहे. तर या बुरुजावरती आहे 100 फूट उंचाचा झेंडा. हा आपला भगवा झेंडा किती शाननी फडकतोय. आता या तटबंदीवरून आपण दुरून त्या साईडून असं परत जाणार आहे किल्ल्याच्या समोरच्या बाजूला. तर बुरुजवरती या येण्यासाठी असे 2 रस्ते आहेत, जो आपण आता पहिला बघितला तो आणि हा जो एक दुसरा. आता आपण इथून खाली उतरणार आहेत. ही पूर्ण उल्हास नदी आहे. ही पुढे जाऊन गायमुख आणि कल्याणला भेटते. तर आता मी आलो खालच्या बाजूला. मस्त अशी झाडं लावलेली आहेत. आता सुशोभीकरण थोडं केलेलं आहे किल्ल्यावर. आणि हा एक नवीन वाट बनवलेली आहे वर जायला, पण ती पुढे संपूर्ण वर जात नाही, फक्त मध्ये पुढे जाऊन थांबते.
ही अशी इथून अशी जाते तिथपर्यंतच बस. हे असं आता गार्डन बनवलेलं आहे. पूर्वी इथे काय होतं ते आपल्याला माहित नाही, पण आता इथे गार्डन बनवलेलं आहे आणि इथे भरपूर माकडं आहेत. माकडांपासून सावध राहा. तर मंडळी, आपल्या ठाण्यामध्ये असलेल्या या ऐतिहासिक घोडबंदर किल्ल्याची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये.